2020 मध्ये कोरोना आजाराची साथ आली आणि त्यामुळे सर्व काही पुढे ढकललं गेलं, ज्यामध्ये अनेक निवडणुका, शासकीय कामकाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये दर 10 वर्षांनी होणारी जनगणना ही देखील कोरोनामुळे पुढे ढकलली गेली होती। त्यामुळे आता भारतात गेल्या 15 वर्षांपासून जनगणना झाले नाही। मात्र आता देशभरामध्ये 1 एप्रिल 2026 पासून जनगणना सुरू होणार असून त्यासाठी तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे। यावेळची जनगणना आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि डिजिटल असणार आहे। याची पद्धत, प्रक्रिया आणि प्रश्न हे सर्व कसं असणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर। आता पाहूयात जनगणना नेमकी कधी होणार आहे। यावेळी जनगणना 2 टप्प्यात केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात घरांची आणि त्यांच्या सुविधांची माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात घरातील सदस्यांची सामाजिक, आर्थिक आणि इतर माहिती गोळा केली जाणार आहे। विशेष म्हणजे यावेळी प्रथमच सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वगणना ही सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये नागरिक स्वतः 15 दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन माहिती भरू शकणार आहेत। लोकांनी दिलेली माहिती कर्मचारी आणि अधिकारी घराला भेट देतील तेव्हा ओळखपत्रांच्या आधारे पडताळून पाहतील। जातनिहाय जनगणनेचा विचार दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे, अशी माहिती मृत्युंजय कुमार नारायण यांनी दिली। यावेळच्या जनगणनेमध्ये वेगळं काय असणार आहे पाहू। यावेळी डेटा थेट मोबाईल ॲपमध्ये भरला जाणार आहे। संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित असेल। स्वयं नोंदणीची सुविधा प्रथमच उपलब्ध असणार आहे। नागरिकांना पहिल्या टप्प्यात 15 दिवस अगोदर स्वतः माहिती भरण्याची संधी असेल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा डेटा सुरक्षित असणार आहे का आणि तो कसा? तर डेटा सेंटर्सला क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर दर्जा दिलेला असेल। 6 एन्युमिनेटर मागे एक सुपरवायझर असेल। प्रत्येक टप्प्याची दुहेरी पडताळणी केली जाईल। माहितीत कोणतीही छेडछाड शक्य नाही असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की कोणतीही कागदपत्र या जनगणनेच्या वेळी मागितली जाणार नाहीत। दिलेल्या माहितीवर चौकशी केली जाणार नाही। माहिती देणं हे स्वतःच्या जबाबदारीवर आधारित असेल। तर पहिल्या टप्प्यामध्ये जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरांची जनगणना होणार आहे। घराचे मालकी हक्क, किती खोल्या आहेत, घरात किती कुटुंब, विवाहित जोडपी किती आहेत, घराची स्थिती आणि सुविधा याबद्दलची माहिती या टप्प्यात घेतली जाईल। तसेच याच टप्प्यामध्ये जात, धर्म यासारखी वैयक्तिक माहिती विचारली जाणार नाही। तर यावेळच्या जनगणनेचं खासियत म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे हे विवाहित मानले जाणार आहेत। जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे दोघे परस्परांना कायमस्वरूपी आपले मानत असतील, यासाठी जनगणनेदरम्यान त्यांना विवाहित जोडपे म्हणून गणले जावे का असा प्रश्न विचारला जाईल। स्वयंगणना पोर्टलवरील वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये हा एक प्रश्न असेल। त्याचबरोबर या प्रश्नासह आणखी कोणते 33 प्रश्न असणार आहे पाहूयात। सरकारने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 33 प्रश्न निश्चित केले आहेत। यामध्ये घराच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे, ज्यामध्ये घराच्या भिंती, छत आणि जमिनीचं बांधकाम कोणत्या साहित्याने केलंय, घराचा वापर कशासाठी केला जातो आणि त्याची स्थिती कशी आहे या प्रश्नांचा समावेश आहे। तसेच कुटुंबांशी संबंधित प्रश्नांमध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव, लिंग, सामाजिक गट, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि वैवाहिक स्थिती हे प्रश्न असणार आहेत। तसेच या जनगणनेच्या वेळी घरातील सुविधा याबाबतही सविस्तर माहिती घेतली जाईल। घराच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीज पुरवठा, शौचालयाची उपलब्धता व त्याचा प्रकार, सांडपाण्याची व्यवस्था, स्वयंपाकघर आणि गॅस कनेक्शन आहे की नाही, तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, सायकल, दुचाकी किंवा कार आहे की नाही याबाबत देखील प्रश्न विचारले जातील। त्यामुळे यावेळेसची जनगणना ही खास असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा। धन्यवाद।